समर्थ कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भंडारकोटे यांची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। भंडारकोटे तालुका दक्षिण सोलापूर येथील समर्थ कृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था शाखा भंडारकोटे यांची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रोजी सकाळी 11 वाजता भंडारकोटे येथील मळशीदापा सभा मंडपात पार पडली। या प्रसंगी 2023-24 या वर्षी संस्थेच्या ठेवी व्यवसायापुरती 40 कोटी रुपये असल्याची माहिती तसेच संस्थेचे पुढील ध्येय धोरणाबद्दल खातेदारांना मार्गदर्शनही करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन अभिजित कापसे, व्हाईस चेअरमन हनुमंत पुजारी, प्रमुख पाहुणे तुकाराम शेजाळे, मंद्रुपचे उद्योगपती मळशीद मोगळे, हनुमंत कुलकर्णी, प्रकाश कोरे, सुरेश वाघमोडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कणकी यांनी केले तर आभार सुरेश वाघमोडे यांनी मानले। अहवालाचे वाचन महबूब नदाफ यांनी केले। मंजिल आपके कदम छुएगी, मंजिल आपके कदम छुएगी, बस एक बार और अपना कॉन्फिडेंस लेवल हाई करो। या कॉन्फिडेंस लेवल मुळे ही संस्था अजून पुढे उतरवते। सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारकोटे ही 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी संपन्न होत असून या सभेस उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व महानुभाव, व्यासपीठावरील सर्व महानुभावांची मी क्षमा मागतो आणि उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि बहिणींनो, खरं तर एखादी पतसंस्था एखादी बँक आपल्या गावामध्ये येत असते तर ती एका अर्थानं बघितली गेली तर ते गावाच्या दृष्टिकोनातून विकासाची नांदी आहे। साधारणतः 7 वर्षाच्या पलीकडे होते त्यांनी या ठिकाणी पतसंस्थेची मुहूर्तमेढ 7 वर्षाखाली गेली आणि खऱ्या अर्थानं भंडारकोट्यामध्ये आजपर्यंत आपण बघतो खूप साऱ्या बँका आहेत, खूप साऱ्या पतसंस्था या ठिकाणी आहेत। कारण तसं पाहायला गेलं तर भंडारकोट तुलनात्मक दृष्टीने मी विचार केला आता आपल्यासमोर एका मांडला त्या ठिकाणी आपल्या पतसंस्थेला जवळपास 25 कोटी डिपॉझिट आहे, मात्र त्या संस्थेने फक्त 15 कोटी कर्ज वाटप केले। याचं कारण आपल्यासमोर मी मांडतोय। काही पतसंस्थेमध्ये कसं असतंय की डिपॉझिट 10 कोटी, कर्जही वाटप 10 कोटी। हे विचार केल्यानंतर माझ्यासारख्या माणसाला प्रश्न पडला, आज एका पतसंस्थेकडे डिपॉझिट 10 कोटी आहे, कर्ज 10 कोटी वाटप केलं आणि मी लाख डिपॉझिट केलेलं आहे। मला जर पहिल्या 2 महिन्यात लागायचं असेल, मी जर पतसंस्थेत गेलो 2 लाख मागे मागण्यासाठी त्या पतसंस्थेला काय तरी वाटप करणार पाहिजे। सर्व सहकारी मंचावर उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ सहकारी उपस्थित बनवाडी होते। त्या पतसंस्थेला आता मनामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलंय की ऑडिट करून मिळाला आहे, साधारणतः 12 लाखाचा नफा कमावला आहे। सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा उद्देश संस्थेची स्वतःची इमारत उभी करायची आहे। त्यांच्या या उद्देशाला मी खूप शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की संस्थेचा व तसेच संस्थेची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित सर्व संचालक मंडळ, आमचे मार्गदर्शक शेजार सर, कुलकर्णी सर, सरपंच कोलकांडे, नगरची सत्ता, तसेच बाजार समिती सदस्य वसंत पाटील, तसेच सर्व कर्णधार, ठेवीदार, खातेदार, सभासद, सभागृह हे सादर करतो। संस्थेची स्थापना ही 16 सप्टेंबर 2018 झाली। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे वडील कैलासवासी श्रीरावजी कापसे यांनी केली। तोच वर्ष आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने पुढे येत आहोत। असेच सहकार्य व प्रेम आपल्या आर्थिक स्थिती तुमच्या समोर मी मांडतो। संस्थेचे वसूल भागभांडवल हे 75,95,000 रुपये आहे। तसेच संस्थेचा स्वनिधी 2,40,00,000 आहे। संस्थेच्या एकूण ठेवी 24,71,00,000 आहे। संस्थेचे एकूण कर वाटप 15,14,00,000 आहे। संस्थेची गुंतवणूक हे 11,80,00,000 रुपये आहे आणि या वर्षीचा संस्थेचा नफा हा 11,85,000 आहे। एकंदरीत
संस्थेची एकूण व्यवसाय वृत्ती ही 39,85,00,000 आहे व या वर्षीचा ऑडिट वर्ग हा असून संस्थेच्या पारदर्शी आर्थिक कारभारामुळे संस्थेने संस्था स्थापनेपासून संस्थेचा ऑडिट वर्ग हा कायम ठेवलेला आहे. अशा प्रकारे